चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। उल्हासनगर 4 गुरु नानक स्कूल में एक छात्र स्कूल में फिसलकर गिर जाने के बाद छात्रा को करीब 1 घंटे तक इलाज से दूर स्कूल में ही बिठाकर रखा था। इस घटना की शिकायत छात्र के माता पिता ने बाल कल्याण समिति से की है। आम्रपाली राजेश इंगले उल्हासनगर 4 भारत नगर में रहती है और उनका बेटा अर्णव इंगले दूसरी कक्षा में गुरु नानक स्कूल में पढ़ता है। मंगलवार दोपहर करीब 3 बजे अर्णव कंप्यूटर क्लास के लिए जाते समय अपने क्लासरूम के बाहर गिर गया और उसका हाथ की हड्डी टूट गई है। 1 घंटे के ऊपर हो गया और मुख्याध्यापक और शिक्षकों ने प्राथमिक उपचार के नाम पर अर्णव के हाथों में पट्टी बांधकर उसे मुख्याध्यापक के कमरे में बैठाए रखा था। जब आम्रपाली इंग्लिश स्कूल पहुंची तब अर्णव को इलाज के लिए शिवनेरी अस्पताल ले जाया गया और बाद में इलाज शुरू हुआ। अर्णव के माता पिता ने स्कूल के इस बर्ताव पर नाराजगी व्यक्त करते हुए बाल कल्याण समिति और विठलवाड़ी पुलिस स्टेशन में शिकायत की अर्जी दी है, क्योंकि स्कूल प्रशासन ने बच्चे का कोई भी इलाज किए बिना 1 घंटे तक स्कूल में बैठाए रखा था, जबकि बच्चे को तुरंत इलाज की जरूरत थी। आइए अधिक जानकारी लेते हैं बच्चे के माता पिता से। माझं नाव आम्रपाली राजेश इंगळे, माझ्या मुलाचं नाव अर्णव राजेश इंगळे। अर्णव गुरु नानक हायस्कूल मध्ये शिकते, सेकंड स्टँडर्डला। त्याच्यासोबत तो पडलाय आणि खाली पडलाय, तर त्याच्या टीचरनी मला कॉल केला की तो फक्त पडलाय। त्यांनी असं सांगितलं नाही की हात फ्रॅक्चर झाला का काही, पण ऑलरेडी त्यांना माहिती होतं की हे जॉईंट झालंय। मी काम करून आली होती, त्यांनी मला कॉल केला आणि मी जेव्हा आली तेव्हा तो तिथेच बसलेला होता, पण त्यांनी तुरंत त्याला दवाखान्यात नेलं नाही। त्याला दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं आणि मग आम्हाला बोलवायला पाहिजे होतं। आणि त्या लागल्यापासून 1 तास झाला होता, 1 तास 1.5 तास झाला होता, पण तोपर्यंत त्यांनी दवाखान्यात हलवलं नाही, तिथेच ऑफिसमध्ये बसून ठेवलं होतं। आणि मग मी दवाखान्यात नेलं तेव्हा त्यांच्या टीचर माझ्यासोबत आल्या आणि मग नंतर आम्ही तिकडे बाल कल्याण CWC मध्ये गेलो। तिथून मग त्यांनी आम्हाला ते सगळं सांगितलं काय करायचं ते। मग आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आज गेलो। त्या टीचरांचं असं म्हणणं आहे की तुम्ही 2-3 हॉस्पिटलांचं कोटेशन घेऊन या, मग आम्ही काय करायचं ते बघतो। त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पण पूर्ण दाखवलं नाहीये। त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये पण हे सगळं म्हणजे तो कुठून 3 वाजतापासून पडलाय ते दाखवलंच नाहीये। माझी शाळा गुरु नानक हायस्कूल आहे। मी काल शाळेत गेला होता, तेव्हा माझा कम्प्युटर लेक्चर मी गेला होता, तेव्हा माझा पाय घसरला। मग मला टीचरनी स्टाफ रूम मध्ये नेलं, माझी स्टाफ फेस केली आणि मम्मी पप्पाला कॉल केला, मम्मी पप्पानी मला नेलं।